ओके. त्यामुळे परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि जर तुम्ही हे बंद केलं असेल अनुभव सांगायचा किंवा प्रश्न विचारायचा, तर ते डेफिनेटली सुरू करा. कारण आपण ज्यावेळेला आपल्या गोष्टी शेअर करतो, त्यावेळेला दुसऱ्याला ऊर्जा मिळते. आपले प्रश्न ज्यावेळेला आपण विचारतो, त्यावेळेला प्रश्न म्हणजे आपल्या सब्जेक्टच्या रिलेटेड उगाचच कुठलेही प्रश्न न घेता आपल्या सब्जेक्टच्या रिलेटेड जर आपण घेतले, तर आपल्याला थोडंसं त्याच्यातून आणखी नवीन-नवीन गोष्टी क्लिअर व्हायला लागतात आणि ज्यावेळेला गोष्टी क्लिअर व्हायला लागतात, त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पुढे जायचे मार्ग मिळतात. आपण व्हाईट लाईन बघण्याचा प्रयत्न केला. किती जणांनी ते प्रयत्न केलेला आहे, की कशी बघायचं? म्हणजे आपला शरीराचा मध्यभाग म्हणजे डोक्याच्या मध्यभागापासून संपूर्ण शरीराच्या मध्यभागापासून एक लाईन जाऊन ती जमिनीपर्यंत जाते. अशी पूर्णच्या पूर्ण व्हाईट लाईन सेंटरला बघायची. त्याला सेंटर लाईन म्हणतात, व्हाईट लाईन म्हणण्यापेक्षा. त्या सेंटर लाईनवरती आपल्याला ती चक्र इमॅजिन करायची आहेत. व्हाईट लाईन दिसतीये, नाही दिसतीये, चक्र दिसतायत, नाही दिसतायत. ॲक्चुअली बरोबर सेंटर लाईनला ती हे करायची आहे. हळू-हळू प्रयत्नांनी होतं. आपण या सगळ्या गोष्टी इमॅजिनच करत असतो. पण नंतर हळू त्या गोष्टींचा आपल्याला अ, समज यायला लागतात आणि त्या गोष्टी कळायला लागतात. सुरुवातीला मे बी इट कॅन बी अ इमॅजिनेशन. त्यामुळे आपण आता आपल्याला इट्स ओके डिफिकल्ट तर डिफिकल्ट पण एक-एक प्रयोग आपण पुढे करत जातो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला नीट बसता येत नसेल, तर आपण बसायला लागलोय. सुरुवातीला आपल्याला शांतपणे डोळे बंद करून विचार कमी करता येत नाही, ते करायला यायला लागले. शरीराचा जो रेझिस्टन्स आहे तो कमी झालाय. म्हणजे एक-एक गोष्ट ही आवाज येत नाहीये माझा. ओके. आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे. त्यामुळे ज्यांना येत नसेल त्यांनी प्लीज त्यांच्या सिस्टममध्ये चेक करा. त्यामुळे आपण एक-एक गोष्ट जशी-जशी पुढे जाऊ, तशी-तशी आपल्याला पुढे मिळत जाते. आता आपण आज एक परत नवीन मेडिटेशन करणार. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून श्वासावरती लक्ष. श्वास येतोय आणि जातोय हे नाकपुड्यांच्या टोकाशी बघून. इमॅजिन करायचं आहे. हळू आपले काम, आपले विचार कमी व्हायला लागतील. शरीराच्या डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक अवयवाला शिथिल करायचं आहे. संपूर्ण शरीर स्थिर झालं पाहिजे.
आपल्या दोन श्वासाच्या मधलं जी गॅप आहे ती आता आपण बघायची आहे. अगदी जवळून निरीक्षण करायचंय आपल्या श्वासावरती. आपले जे काही विचार असतात त्यांना जर दिशा नसेल तर ते आपल्या शरीराला आणि मनाला चिकटत असतात. त्यामुळे आपल्या विचारांना योग्य दिशा देणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्या दोन विचारांमधलं अंतर, दोन विचारांच्या मधली गॅप ही आपल्याला आता ऑब्झर्व करायची, निरीक्षण करायची. एक श्वास संपल्यावरती दुसरा श्वास सुरू होण्याच्या मधली जी अवस्था, त्याच्या मधली जी गॅप आहे, ते आपण निरंतर अभ्यास जर केला तर हे मधले क्षण आपल्याला पकडायला यायला लागतात किंवा समजायला यायला लागतात. थोड्या वेळ आपण काही क्षण दोन श्वासामधली ही गॅप बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण हळूहळू आपल्या अस्तित्वाचा विचार करायचा आहे. म्हणजे काय? ज्यावेळेला आपण डोळे बंद करून बसतो त्यावेळेला आपलं शरीर आपल्या बरोबर आहे म्हणून त्याची जाणीव आहे. आपल्या या अस्तित्वाच्या जाणीवेवरती लक्ष द्यायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. म्हणजेच काय? तर आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा आवाज आपल्याला ऐकायला येतो. म्हणजे आपले कान स्वतःला जाणवत आहेत. परंतु पृथ्वीवरचे सर्व आवाज बंद झाले, तरी आपले कान तक्रार न करता तसेच असणार आहेत. आपल्याला समोर काहीतरी दृश्य दिसत आहे म्हणून डोळे अनुभव करत आहेत. पण जगातली पृथ्वीवरची सर्व दृश्य नाहीशी झाली, तरी डोळेही असणारच आहेत. एखाद्या अंधारा खोलीमध्ये आपण जर बसलो आणि तिथे जर डोळे असतील तरी दृश्य नसल्यामुळे आपल्याला स्वतःची जाणीव करू शकणार नाही. आपण ज्यावेळेला झोपतो त्यावेळेला डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, दृश्य, आवाज, गंध, श्वास, स्वाद, स्पर्श या सगळ्याची जाणीव गेलेली असते आणि आपले विचारही बंद असतात. आणि आपण झोपल्यावरती आपल्याला वाटतं की आपण नव्हतो, कारण या सगळ्यांची जाणीव आपल्याला होत नसते. म्हणजे आपण उपस्थित राहून सुद्धा अनुपस्थिती जाणवत असते. म्हणजे ज्यावेळेला शरीर आपल्याला जाणवतं त्यावेळेला आपल्याला आपली उपस्थिती जाणवते. आपण आहोत याची जाणीव शरीरामुळे आपल्याला होत असते. या शरीराचा अनुभव आता आपण घेत आहोत.
त्यामुळे आपलं स्वतःचं अस्तित्व हे समजत आहे का? हे बघायचं आहे. आपण जर विचारांबरोबर गेलो, तर आपलं अस्तित्व आपण विसरू. विचार सारखे आपल्याला धावत असतात. पण आपल्याला या ध्यानामध्ये स्वानुभवाचा अनुभव घ्यायचा आहे. आपलं शरीर बाजूला ठेवून, आपला विचार बाजूला ठेवून आपला अनुभव घ्यायचा आहे. आता आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःचा अनुभव घ्यायचा आहे. परत विचारांकडे आणि शरीराकडे लक्ष जाईल. तर तिथून लक्ष काढून स्वतःच्या अनुभवावर लक्ष आणायचं आहे. स्वानुभवाचा अनुभव घेऊन स्वत्वाला जाणायचं आहे. आणि जशी ही अनुभवाची, स्वत्वाची अनुभवाची दृढता म्हणजे जसं हे वाढत जाईल, तसं आपल्याला आपण शरीर नाही आहोत, हे मनामध्ये पक्क बसायला लागेल. मन शांत होणं म्हणजे अनुभवणं. आपलं मन जर बडबड करत असेल, तर समजायचं की त्याच्या मागे मोठं कल्पल आहे. त्यामुळे आपल्या या स्वतःची अवस्था जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून 2 श्वासामधलं अंतर बघायचं आहे, पकडायचं आहे, अनुभवायचं आहे. श्वास येतो आणि जातो आणि दुसरा श्वास यायच्या मधलीची जी गॅप आहे, तिकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या स्वतःला अनुभवायचं आहे.
आता आपल्या आतमध्ये काय भावना प्रकट होत आहेत, हे फाइंड आउट करा, हे निरीक्षण करा. शांत वाटतंय, त्रास होतोय, राग येतोय, दुःख आहे, क्रोध आहे. कुठल्याही विचारांशी आपल्याला लढायचं नाहीये. फक्त आपल्याला बघायचं आहे, की आत्ता आपल्याला कुठले भाव मनामध्ये आहेत. आनंद, शून्यतेची अवस्था, चैतन्यपूर्ण, काय वाटत आहे? आपल्याला वरच्या जो काही स्रोत आहे, जिथून आपली निर्मिती झाली, जे हायर माइंड आहे, इंटेलिजंट माइंड आहे, तिकडनं सतत काहीतरी आपल्याला मिळत आहे. कृपा होत आहे, ब्लेसिंग्स मिळत आहे आणि त्याचा ओघ आपल्याकडे सतत चालू आहे. आणि आपण त्या स्रोताशी आता कनेक्टेड आहोत. जर शांतीची भावना असेल, शरीर स्थिर झालेलं आहे, मन शांत झालेलं आहे, तर आपण त्या स्रोताशी आता कनेक्टेड आहोत आणि त्या स्रोतातून अनेक गोष्टी डाउनलोड झाल्यासारख्या आतमध्ये येत आहेत. त्या परमचेतनाकडून, चैतन्याकडून परमोच्च आनंद आणि सर्व सकारात्मक गोष्टी आपल्या आतमध्ये समाविष्ट होत आहेत. शरीराची जाणीव आता होत आहे आणि त्या शरीरामध्ये संपूर्ण चैतन्य पसरलेलं आहे. त्या स्रोतातून हे चैतन्य शरीर भरून टाकलेलं आहे. एक शांतीची अनुभूती, एक आनंदाची अनुभूती. आपण आपल्याला बघत आहोत, आपल्या शरीराला बघत आहोत आणि त्या चैतन्याचा जो प्रवाह सुरू आहे अखंडितपणे, तोही आपण बघत आहोत. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींची विस्मृती झालेली आहे. आपलं शरीर आपण बघत आहोत. आणि त्या चैतन्याचा आनंद घेत आहोत.
संपूर्ण शरीरातील कणाकणामध्ये आनंदाची अनुभूती होत आहे. रोमांच उभे राहिलेले आहेत. आणि या स्वत्वाची जाणीव आपल्याला होत आहे. परत श्वासावर लक्ष ठेवायचंय, आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचंय. आणि मग दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. आणि मग 4, 3, 2, 1 जेव्हा तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. किती जणांना करायला जमलं? लक्षात आलंय आपल्याला काय करायचं ते? आपण आपल्या स्त्रोताशी नेहमी कनेक्टेड असलं पाहिजे. कारण जर आपण स्वतःच्या स्त्रोताशी डिस्कनेक्ट होतो, त्यावेळेला आपल्याला अंधारमय जीवन वाटायला लागतं आणि मग नैराश्य येतं, डिप्रेशन वगैरे हे सगळ्या ज्या केसेस आहेत, या सगळ्या आपण आपल्या स्त्रोताशी डिस्कनेक्ट झाल्यावरती व्हायला लागतात. बरेच वेळेला आपण आपल्याला आपला अंतर्मन काही ना काहीतरी सूचना देत असतं. त्याच्यावरती आपण दुर्लक्ष करतो आणि मग आपल्याला सांगितलं जातं, की असं कर, तसं कर. पण आपण तरी सुद्धा ते आपला आतला आवाज ऐकत नाही. आणि मग असं करता ते मन झोपतं आणि मग आपण आपल्या स्त्रोताशी डिस्कनेक्ट होतो. त्याच्यामुळे ध्यानामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी बघायच्यात. म्हणजे 2 विचारांच्या मधली गॅप बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि 2 श्वासांच्या मधली गॅप बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे ज्यावेळेला करायला लागू, प्रॅक्टिसने हे होतं. हे ज्यावेळेला करायला लागू, त्यावेळेला आपण हळू त्या स्त्रोताशी कनेक्ट होतो. म्हणजे जसं गाडीचा डब्बा असतो ना, एक डब्बा असतो आणि दुसरा डब्बा असतो. त्याच्यामध्ये एक गॅप असते आणि त्या गॅपमधून आपण बाहेरचा प्लॅटफॉर्म बघू शकतो. तसं आपण जर बघायला लागलो, आपल्याला 2 विचारांच्या मधली गॅप दिसते आणि तिथून आपण जर शरीराकडे बघितलं, तर आपल्याला आपली अनुभूती वेगळी होते. आणि ज्यावेळेला कैवल्य कुंभक हे काय मला माहिती नाही ऍक्च्युली. मे बी योगिक सायन्समध्ये या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने दिल्या असतील. तर आपण हे ज्यावेळेला ही गॅप बघण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपण स्त्रोताशी जुडायला लागतो खऱ्या अर्थाने.
लक्षात आलं? त्यामुळे असं काही ध्यान असं नाही, पण आपण मध्ये-मध्ये दिवसभरातून अशी प्रॅक्टिस करू शकतो, की आपण शांतपणे बसायचं आणि श्वासावरती लक्ष द्यायचं आणि 2 श्वासाच्या मधली गॅप बघायची किंवा 2 विचारांच्या मधली गॅप बघायची. म्हणजे आपण हळू स्वतःला डिस्टन्स करतो शरीरापासून आणि मग स्वतःशी जोडतो. आपण स्वतःशी जोडतो. हे करण्याचा प्रयत्न करायचा. गॅपमध्ये आपल्याला आणि ज्यावेळेला आपल्याला शांत वाटतं, व्हेन यू फेल्ट ॲट पीस त्याचा अर्थ आपण स्त्रोताच्या जवळ गेलेलो आहोत. आनंदाची अनुभूती, शांततेची अनुभूती, परिपूर्णतेची अनुभूती म्हणजे वी आर कनेक्टेड टू द सोर्स. हे त्याचं कारण आहे. आणि ज्यावेळेला आपण स्त्रोताशी कनेक्टेड नसतो, स्त्रोताशी लांब जातो, आपल्या येस, ह्याचा उपयोग मॅनिफेस्टेशनसाठी होतो. ऍक्च्युअली या गॅपमध्येच मॅनिफेस्टेशन होतं. तर ज्यावेळेला आपण डिस्कनेक्ट होतो ना स्त्रोतापासून, ओरिजिनल सोर्स पासून, त्या इंटेलिजन्स माइंड पासून, त्यावेळेला आपल्याला ह्याच्या विपरीत भावना आपल्या आतमध्ये असतात. ज्यावेळेला शांतता, परिपूर्णता, आनंद याची अनुभूती येते, त्यावेळेला आपण त्या स्त्रोताशी कनेक्टेड असतो. त्यामुळे स्त्रोताशी कनेक्टेड होणं हे मेडिटेशन किंवा हे ध्यान आपल्याला कळलं असेल. येता जाता सुद्धा आपण दिवसभरातून 5 मिनिटं बसलोय आणि विचार येत असतात आणि विचार आपल्याला धावत असतात आणि धावत घेऊन जात असतात. तर थांबायचं आणि 2 विचारांच्या मधली गॅप बघायची. मग आपल्याला लक्षात येईल, की हे तर चालूच आहे. पण तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये बाहेरून ज्यावेळेला बघू, त्यावेळेला आपल्याला शरीराची अनुभूती वेगळी होते आणि आपल्या स्वतःची अनुभूती होते. म्हणजे जसं मी सांगितलं, की त्या 2 डब्याच्या मधल्या गॅपमधून प्लॅटफॉर्म बघतो. तसं आपल्याला आपलं शरीर दिसतंय आणि मग ज्यावेळेला असं दिसतं, त्यावेळेला आपल्याला स्वतःची अनुभूती होते. लक्षात येतं? त्यामुळे हे मेडिटेशन न करता असं मध्ये-मध्ये प्रॅक्टिस करा. गॅप बघण्याचा प्रयत्न करायचा. जे लोकांनी पहिल्यांदा अटेंड केलंय त्यांनी ग्रुपमध्ये बरेचसे मेसेज बघून सुरुवात कशी करायची ते कळत नाहीये. गिरीश, तुम्ही जे मेसेज पाठवता ना, तो जरा पाठवा. म्हणजे जे नवीन लोक आहेत त्यांना कळेल, की कुठल्या ह्याच्यात मी सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. कारण गिरीश आणि कालिंदी मॅडम बऱ्याचशा ह्याच्यात लोकांना मदत करत असतात व्हॉलंटरी बेसिसवरती. तर तुम्ही तो मेसेज पाठवा म्हणजे नवीन लोकांना कुठून सुरुवात करायची, कशी सुरुवात करायची, काय करायचं, काय चाललंय, काय नाही चाललंय, सगळं गोंधळून जाणार नाही. आणि टेक इट ईझी. म्हणजे खूप काही प्रेशर घ्यायची गरज नाही. अरे बापरे! खूप मिस झालंय, आता काय करू, कसं करू वगैरे. तुम्हाला तो मेसेज पाठवतोय गिरीश आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तशी सुरुवात करा. पण आजचं मेडिटेशन हे कुठल्या आधीच्या मेडिटेशनशी संलग्न नसतं. प्रत्येक मेडिटेशन वेगवेगळं असतं. तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता, कधीही सुरुवात करू शकता. जिस दिन जागे उस दिन से सवेरा असं म्हणून आपण सुरुवात करायची. ओके. त्यामुळे आजचं सेशन आपण आता इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय.